श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, जीवन म्हणजे एक आरसा आहे. आपण त्याच्याकडे हसून बघितलं तर तोही आपल्याला हसवतो आणि आपण रडलो तर तोही आपलीच आश्रुधारा परत दाखवतो. श्रोतेहो, मनुष्य आयुष्यभर इतरांना समजून घेण्यात घालवतो, पण सगळ्यात कठीण असतं ते म्हणजे स्वतःला ओळखणं. कधी आपण आपल्या चुकापासून पळतो, कधी भावनांच्या गाठी बांधतो, कधी मनाच्या जखमा लपवतो, पण प्रत्येक अनुभव आपल्याला आतून परिपक्व करत असतोय. श्रोतेहो, नात्यांचा, विश्वासाचा, प्रेमाचा आणि कधी कधी फसवणुकीचाही अनुभव. आणि हीच तर खरी शाळा आहे जगण्याची. कधी आपण माफ करायला शिकतो, कधी गप्प राहायला शिकतो आणि शेवटी जगण्याचं मर्म समजायला लागतो. श्रोतेहो, या साऱ्या भावनांच्या प्रवासातले आज जे काही सुविचार आणलेत ते केवळ वाक्य नाहीत, तर ते आयुष्याच्या आरशात उमटलेली ते प्रतिबिंब आहेत. जेव्हा मन थकलेलं असतं तेव्हा हे विचार शांततेचा श्वास देतील, आणि जेव्हा आत्मा रडत असेल तेव्हा हे शब्द आधार देतील. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. माणूस तेव्हा मोठा होतो जेव्हा त्याच्याकडं शक्ती असते आणि तरीही तो नम्र राहतो. प्रत्येक वेळी माणूस हरवतोच असं नाही. काही वेळा तो स्वतःला शोधण्यासाठी दूर जातो. जीवनाचा खरा आनंद म्हणजे शांत मन, माफ करणारे हृदय आणि जपलेली माणसं. ज्यांना आपल्या वेदनेचा अर्थ समजत नाही त्यांना आपण किती स्पष्ट बोललो तरी उपयोग नाही. तुमचं मौन कधी कधी तुमच्या व्यक्तिमत्वाचा सर्वात मोठा आरसा असतो. जीवनात कधीच मी योग्य आहे असं सिद्ध करू नका, कारण समोरच्याला समजायचंच नसेल तर शब्द व्यर्थ आहेत. प्रत्येक जण आपलं दुःख मोठं मानतो, पण जो इतरांचं दुःख समजून घेतो तोच खरा माणूस आहे. स्वार्थ हा नात्यांचा शत्रू आहे, आणि नातं तुटलं की दोष नेहमी मनाच्या प्रामाणिकपणाला दिला जातो. नाती जपणं म्हणजे रोज नव्यानं एकमेकांना ओळखणं, नव्या भावना, नव्या चुका, नव्या क्षमा. समजूतदार माणूस रागावत नाही, कारण त्याला ठाऊक असतं की शांतता अधिक प्रभावी असते. आपल्याला दुखावणारी लोकही आपल्याला शिकवतात कोणावर किती विश्वास ठेवावा. कधी कधी आपल्याला गप्प राहावं लागतं, कारण काही लोकांना सत्य पचत नाही. दुश्मनी करणं सोपं आहे, पण कोणाचं मन जिंकणं हे आयुष्यभराचं साधन आहे. खरं सौंदर्य हे चेहऱ्यात नसतं, ते मनातल्या प्रामाणिक भावनांमध्ये असतं. माणूस मोठा होतो तो पदाने नाही, तर इतरांच्या डोळ्यातील सन्मानाने. जगात सर्वात कठीण गोष्ट म्हणजे ज्यांच्यासाठी आपण काहीही करू शकतो त्यांच्याकडून काहीच न मिळणं. ज्याचं मन स्वच्छ असतं त्याला देव कधीही रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. हृदयात जे आहे ते बोलता आलं नाही म्हणून बरीच नाती दुरावतात. माणूस चांगला असतो, पण परिस्थिती
त्याला चुकीचं दाखवते. म्हणून न्याय द्यायच्या आधी समजून घ्या. काही लोक फक्त हसण्यासाठी आयुष्यात येतात आणि काही आयुष्यभर हसू देऊन जातात. नाती टिकवायची असतील तर जिंकण्याचा हट्ट सोडा, कारण प्रत्येक वादात एक हृदय तुटतं. खोट्या माणसांशी बोलण्यापेक्षा स्वतःशी शांत बसणं हे अधिक सुखाचं असतं. ज्यांना आपल्यावर मत्सर असतो त्यांना रागावू नका. ते आपली किंमत शब्दांशिवाय सांगतात. जगात सर्वात मोठा गैरसमज म्हणजे वेळ आहे अजून. प्रत्यक्षात वेळ कोणासाठी थांबत नाही, फक्त संधी थकून परत जाते. नाती जपायची असतात, सिद्ध करायचे नसतात. कारण माणूस बदलतो पण आठवणी नाही. ज्यानं स्वतःवर प्रेम करायला शिकलं त्याच्याशी कोणी स्पर्धा करू शकत नाही. दुःख हा शत्रू नाही, तो अनुभवाचा शिक्षक आहे. फक्त आपण त्याला ऐकायला शिकलं पाहिजे. काही नाती शब्दांवर चालतात, काही समजुतींवर, पण खरी नाती शांततेतही बोलतात. माणूस हारतो तेव्हा नाही, तर प्रयत्न थांबतो तेव्हा संपतो. हारणं ही प्रक्रिया आहे, संपणं हा निर्णय आहे. जीवनात मिळालेलं प्रत्येक अपयश हे देवाचं पत्र असतं. अजून तुझ्या ताकद आहे, पुन्हा उभा राहा. कारण अपयश आपल्याला नम्र बनवतं आणि यश आपल्याला जबाबदार. स्वतःवर विश्वास ठेवणारा माणूस जग जिंकतो. इतरांनी नाही, तर स्वतःला आपल्यावर विश्वास ठेवायला हवा. आत्मविश्वास हा यशाचा पहिला टप्पा आहे. जे मिळालं नाही त्याची हाव धरू नका. जे आहे त्याची कदर करा. न संपणारी इच्छा ही दुःखाची कारण आहेत. जे आहे त्यात आनंद शोधला तर आयुष्य सुंदर बनतं.